राजकारणाच्या सारीपाटावर कधी कोणता प्यादा वजीर होईल आणि कधी कोणता राजा कोंडीत सापडेल याचा काहीही नेम नसतो। आज बारामती पोटनिवडणुकीच्या रणांगणात अगदी असंच घडले। टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत शांततेत पत्रकार परिषद घेतली आणि बारामतीच्या आखाड्यातून अधिकृत माघार जाहीर केली। सगळं चित्र कसं एकदम सुरळीत आणि सामंजस्य असल्यासारखं दाखवलं गेलं, पण खरं राजकारण घडतं ते बंद दाराआड आणि एसी केबिन्स मध्ये। आज सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 पर्यंत राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या। राज्याच्या मुख्यमंत्र्याचा थेट फोन, दिल्लीतून वेगाने फिरलेली चक्रे, सकाळच्या गुप्त गाठीभेटी आणि अजित पवार गटाची उडाली प्रचंड भंबेरी, हे सगळं पडद्यामागचं राजकारण सुरू होतं। काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधातला अर्ज मागे घ्यावा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पडद्यामागचं राजकारण, त्यामागचं पॉलिटिक्स उलगडणार आहोत। काँग्रेसने पोटनिवडणुकीत उमेदवार का दिला होता, बिनविरोध करण्यासाठी फडणवीसांनी कॉल करूनही सपकाळांनी त्यांना काहीच महत्त्व का दिलं नाही, मग नेमकी माघार कशी झाली, सपकाळांचं पॉलिटिक्स काय, याचंच विश्लेषण या व्हिडिओत करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। काँग्रेसने माघार का घेतली हे समजून घ्यायचं असेल तर त्याआधी आपल्याला काँग्रेसने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला हे समजून घ्यावं लागेल। काँग्रेसने बारामतीत उमेदवार का दिला? प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी पोटनिवडणूक लढवण्यामागे 3 कारणं सांगितली, पण चौथं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे। पहिलं कारण, वैचारिक विरोध आणि दडपशाहीला उत्तर। भाजप आणि त्यांच्यासोबत असलेली अजितदादाची राष्ट्रवादी हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात काम करत आहेत असा काँग्रेसचा आरोप होता। निवडणूक आयोगालाही सपकाळ यांनी भाजपची बी टीम म्हटलं। या दडपशाहीला वैचारिक उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांनी उमेदवार दिले नाहीत, तर काँग्रेसने स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता। दुसरं कारण, अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा। अजित पवार यांच्या अपघाताबाबत सरकारने साधा FIR नोंदवला नाही। रोहित पवारांनी हाच थेट मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे मांडला होता। हाच मुद्दा घेऊन काँग्रेसने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रात गुन्हा नोंदवल्यास लगेच माघार घेणार अशी भूमिकाही जाहीर केली। या मृत्यूचा तपास CBI देऊन सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा ही काँग्रेसची प्रमुख मागणी आहे। या मागणीवर सरकार काहीच पावलं उचलत नसल्यामुळे आणि सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने बारामतीत उमेदवारी दिला होता। तिसरं कारण, भाजप सोबतच्या युतीला टोकाचा विरोध। सपकाळांच्या मते अजितदादा सारख्या मोठ्या नेत्यानं भाजप सारख्या विषारी आणि विखारी विचारांच्या पक्षासोबत जाणं सत्तेसाठी लाचारी करणं आहे, हे पटणारं नाही। साताऱ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना सभागृहात जाऊ न देणं यासारख्या घटनांवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आणि या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं। चौथं इंटरेस्टिंग कारण, काँग्रेसला गृहीत धरणं। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली। 15 मार्च रोजी निवडणुका जाहीर झाल्या, पण इथूनच खऱ्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून तब्बल 20 दिवस सत्ताधारी पक्षानं किंवा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसच्या नेत्याशी साधा संवादही साधला नाही। काँग्रेस सारख्या जुन्या आणि प्रबळ पक्षाला असं गृहीत धरणं हीच वादाची पहिली ठिणगी ठरली। बारामती शहरात काँग्रेसचा अनेक वर्ष संघटन नाही, तरीही आकाश मोरे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन काँग्रेसने मित्रपक्षांना आणि विरोधकांना आपली ताकद दाखवून देण्याची एक हुशार राजकीय खेळी केली। पडद्यामागचा डॅमेज कंट्रोल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मुलगा पार्थ पवार यांनी मात्र आईला संकटात टाकण्याचं काम केलं। 2019 मध्ये मावळमधील पराभवानंतर पार्थ पहिल्यांदा जाहीरपणे बोलले, पण त्यांच्या बोलण्यावरून आई सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवडणूक अडचणीत आली। मीडियाशी बोलताना पार्थ म्हणाले की काँग्रेसचा आता डाऊनफॉल सुरू झाला, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही कुणालाही फोन करणार नाही। ज्या पक्षानं देशावर आणि राज्यावर अनेक दशकं राज्य केलं त्या पक्षाला थेट संपल्यात जमा केल्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड दुखावले। पार्थ पवारांवर सडकून टीका केली। धड भाषणही देता न येणारे, कुटुंबाच्या पूर्वपुण्यावर नुकतेच खासदार झालेले आणि कृतज्ञ मुलगा अशा तिखट शब्दात चौफेर हल्ला चढवला। त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचं म्हटलं गेलं। काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी 8 एप्रिलला प्रत्यक्ष दारोदारी जाऊन प्रचारही सुरू केला। बारामतीत खरोखरच निवडणूक होणार हे स्पष्ट झाल्यावर मात्र अजित पवार गट आणि सत्ताधाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ माजली आणि मग आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुरू झाला तो डॅमेज कंट्रोलचा महासंग्राम। एका पाठोपाठ एक अशा वेगाने घडामोडी घडल्या। या सगळ्या घटनाक्रमावर आता आपण एक नजर टाकूया। आज सर्वात पहिल्यांदा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मैदानात उतरले स्वतः युवा नेते रोहित पवार। त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। ही भेट अत्यंत निर्णायक होती। पवार यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवत पार्थ पवार यांच्या विधानावर थेट पडदा टाकला। ते विधान अत्यंत उथळ आणि हास्यास्पद असल्याचं त्यांनी मान्य केलं। कुटुंबाचा एक घटक म्हणून आणि अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार यांनी काँग्रेसची अत्यंत स्पष्ट शब्दात जाहीर दिलगिरी व्यक्त केली। एवढंच नाही तर अजितदादाच्या अपघातावरून काँग्रेसने जी गुन्हा दाखल करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे त्याला रोहित पवार यांनी पाठिंबा दिला। या भेटीनंतर सपकाळ यांनी आपले उमेदवार आकाश मोरे यांना फोन करून पुढच्या घडामोडीची आणि संभाव्य राजकीय निर्णयाची पूर्वकल्पना दिली।
तिकडे दिल्लीत राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. त्यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कॉल केला. त्यानंतर बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवारांनी काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला. सपकाळ यांनी खरगेशी माघारीबद्दल फोनवरून बातचीत केली. दिल्लीतूनही हिरवा कंदील मिळाला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी सपकाळांना फोन करून माघारीची विनंती केली. स्वतः सुनेत्रा पवार यांनी सपकाळांकडे माघारीबद्दल विनंती केली. पवारांनी 2 वेळा सपकाळांना कॉल केले. फक्त फोनवर न थांबता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि त्यांचे काही निवडक आमदार थेट काँग्रेस कार्यात धडकले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून सपकाळांकडे कळकळीची विनंती केली. फडणवीसांच्या फोनाफोनीचा शून्य परिणाम. या सर्व धावपळीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळांना फोन केला. त्यांनी आर पाटील यांच्या निधनानंतर भाजपने पाळलेल्या सुसंस्कृत परंपरेचा दाखला दिला आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. पण काँग्रेसने तिथं आपली खरी राजकीय ताकद दाखवून दिली. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अगदी स्पष्टपणे आणि ठणकावून सांगितलं, काँग्रेसने जी माघार घेतली आहे त्या निर्णय प्रक्रियेत फडणवीसांच्या या फोनचा 0% वाटा आहे. त्यांचा विषय काँग्रेसच्या पटलावरच नव्हता. काँग्रेसने केवळ महात्मा गांधींच्या संवादाच्या तत्वानुसार तो फोन एका राजकीय सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचा भाग म्हणून स्वीकारला होता. भाजपला आणि त्यांच्या सत्तेच्या विकृतीला काँग्रेसचा टोकाचा विरोध आजही कायम आहे, हे त्यांनी अत्यंत सडेतोडपणे सांगितलं. मग काँग्रेसने माघार का घेतली, काय साधलं? एवढा टोकाचा विरोध असतानाही काँग्रेसने माघार घेण्याचं खरं कारण काय होतं? तर ही माघार कोणाच्याही दबावापोटी किंवा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर नक्कीच नव्हती. अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील पहिल्या काही निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवल्या होत्या. त्या जुन्या राजकीय नात्याचा सन्मान, सुनेत्रा पवार यांनी घातलेली भावनिक साथ, रोहित पवार यांनी पारच्या अपरिपक्वपणाची कुटुंबाच्या वतीनं मागितलेली जाहीर माफी आणि शरद पवार यांनी खरगेशी साधलेल्या संवादानंतर काँग्रेसनं 2 पावलं मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. स्वतः सपकाळ यांनीही पत्रकार परिषदेत हाच धागा समोर आणला. या सगळ्या पडद्यामागच्या राजकारणातून कोण काय साध्य केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पवार कुटुंबानं पुन्हा एकदा दाखवून दिले की राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले तरी गरजेच्या वेळी कुटुंब म्हणून आम्ही आजही एक आहोत, जिथं ज्येष्ठांचा शब्द आजही प्रमाण मानला जातो. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने आपला उमेदवार देऊन आणि सत्तेला थेट आव्हान देऊन स्वतःच महाविकास आघाडीतलं आणि राज्यातील राजकीय वजन अनेक पटीने वाढवून घेतलं. त्यांनी दाखवून दिलं त्यांच्याकडे बारामतीत केवळ काही सक्रिय कार्यकर्ते असले तरी ते कुणालाही कडवी झुंज देऊ शकतात. आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने बारामतीत उभी राहील, हा स्पष्ट संदेश सपकाळींनी या निमित्तानं दिला. आणि भाजपने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून फोन करून मित्र पक्षासाठी आपण पूर्ण ताकद लावतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर प्यादीसारखी दिसत असली तरी त्याच्या चाली मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळ्या असतात. बारामतीची या पोटनिवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय तडजोडी, दुखावलेला स्वाभिमान आणि पडद्यामागच्या अचूक खेळीचा एक नवा धडा शिकवलाय. काँग्रेसने आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. तुम्हाला हे पडद्यामागचं राजकारण आणि काँग्रेसची मास्टर खेळी कशी वाटली? काँग्रेसने घेतलेली माघार योग्य आहे का? आणि हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांना नो रिप्लायची भूमिका कशी वाटते? खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला हे अचूक आणि माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.